औरंगजेब दक्षिणेत उतरला होता आणि त्याच्यासोबत आली होती मुघल साम्राज्याची सर्वात मोठी ताकद. हजारो सैनिक, असंख्य घोडदळ, तोफा, हत्ती आणि स्वराज्य संपवण्याची शपथ. मुघल सैन्य गावं जाळत पुढे सरकत होतं. लोकांच्या मनात भीती पसरत होती. पण सह्याद्री अजून शांत नव्हता. रायगडावर संभाजी महाराजांनी युद्धसभा बोलावली. सर्व मराठा सरदार उपस्थित होते. हंबीरराव मोहिते, संताजी घोरपडे, धनाजी जाधव, सगळ्यांच्या नजरा संभाजी महाराजांकडे होत्या. कारण आता ही फक्त किल्ल्यांची लढाई नव्हती. हा होता स्वराज्याच्या अस्तित्वाचा प्रश्न. संभाजी महाराज उठले. त्यांच्या डोळ्यात ज्वाला होती आणि त्यांनी एकच आदेश दिला: मुघलांना सह्याद्रीत शांत झोपू देऊ नका. आणि मग सुरू झालं मराठ्यांचं गनिमी युद्ध. रात्रीच्या अंधारात मराठा घोडदळ अचानक हल्ले करू लागलं. मुघदल छावण्यांवर धाड, रसद कापणं, तोफखाना उद्ध्वस्त करणं. मुघल सैन्य गोंधळून गेलं. दिवसा सह्याद्री शांत दिसायचा, पण रात्री प्रत्येक डोंगरामागून मृत्यूसारखे मराठे बाहेर पडायचे. औरंगजेब संतापला होता. त्यानं आणखीन मोठं सैन्य पुढे पाठवलं. किल्ले वेढले जाऊ लागले. गावं उद्ध्वस्त होऊ लागली. पण प्रत्येक वेळी मराठे पुन्हा उभे राहत होते. एका रात्री मुघल छावणीवर इतका भयंकर हल्ला झाला की हजारो सैनिक पडू लागले. आकाशात आग दिसत होती. तलवारींचे आवाज घुमत होते आणि रणांगणावर एकच गर्जना घुमत होती: हर हर महादेव. संभाजी महाराज स्वतः युद्धाच्या अगदी पुढे होते. त्यांच्या वेगानं मुघल फौजा हादरत होत्या. औरंगजेबाला आता समजलं होतं, हे युद्ध सोपं नाही. कारण समोर होतं स्वराज्य. पण या सततच्या युद्धात एक मोठं संकट शांतपणे जवळ येत होतं. पुढील भागात स्वराज्यातील विश्वासघात आणि संभाजी महाराजांना पकडण्यासाठी रचलेला भयानक कट. जर तुम्हालाही स्वराज्याचा हा इतिहास अभिमानानं भरून टाकत असेल तर व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि अशाच सिनेमॅटिक मराठी इतिहासासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.